नानो मोबाईल इचलकरंजी. मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त 399 रुपयेमध्ये. कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा. परफेक्ट फिनिश, क्वालिटी वर्क, फास्ट सर्व्हिस, कमी खर्चात उत्तम काम. पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँडजवळ इचलकरंजी. दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीतील नदीवेस नाका येथील स्वामी समर्थ केंद्रासमोर जुन्या वादातून एका 17 वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी सौ गंगा दीपक कामी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जखमी प्रसाद दीपक कामी वय 17 हा आरोपी आदित्य सोनुलेच्या पत्नीचा नात्याने चुलत भाऊ होतो. जखमीची बहीण आणि आरोपी यांचे एका वर्षापूर्वी लग्न झाले असून पती पत्नीतील वादावरून दोन्ही बाजूंमध्ये पूर्वीपासून तणाव होता. जखमीने आरोपीस माझ्या बहिणीशी भांडू नकोस अशी समज दिल्याचा राग आरोपीने मनात धरला होता. घटनेच्या दिवशी आरोपीने प्रसादला कानाखाली मारत आज तुला खल्लास करतो अशी धमकीपूर्वक पवित्रा घेत गळ्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. प्रसादने बचावाचा प्रयत्न करताच त्याच्या डाव्या हाताचा अंगठा गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर आरोपीने पुन्हा हल्ला करत त्याच्या डाव्या बाजूला व कानामागे वार करून गंभीर दुखापत केली. जखमीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती उपचाराधीन आहे. घटनेनंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व पोसई साने यांनी मध्यरात्री 12 ते 2 दरम्यान घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोसई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. MS51 न्यूज करिता मुबारक शेख.